नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आणि त्यानंतर आज मतदान झालंय, त्या संदर्भातल्या आपण टॉप 9 बातम्या बघूया। राज्यात 2369 ग्रामपंचायतीसाठी मतदान, काही ठिकाणी राडा कुठे भानामतीचे प्रकार तर काही ठिकाणी पैसे वाटपाचे आरोप। उद्या मतमोजणीनंतर समजणार आहे मतदारांचा कौल। सुनेत्रा पवारांनी बजावलाय मतदानाचा हक्क, तर तब्येतीच्या कारणामुळेच अजितदादा मैदानात आले नाहीत आणि मतदानाला ते गैरहजर राहिले। काटेवाडीमध्ये सुजय विजय आपला निश्चित आहे असं पवार म्हणतात। बारामतीच्या काटेवाडीमध्ये 4000 ग्रामस्थांना पैशाचं वाटप, भाजप पॅनल प्रमुखांचा अजित पवार गटावरती हा आरोप आहे। तर पैसे वाटले म्हणता मग पुरावे द्या, माजी सरपंचांचं हे उत्तर। काय आरोप करायचे हे त्यांच्या म्हणजे कोणाला आपण बंधन घालू शकत नाही, पण त्याचे पुरावे काय कोणी मी म्हणतो त्यांनी वाटले पैसे, त्यांनी 500 रुपयांनी वाटले असं माझाही आरोप आहे। बीड जिल्ह्यातील परळीमध्ये 3 ग्रामपंचायतींसाठी मतदान, तर नागरी सुविधांच्या अभावामुळे आनंदवाडी ग्रामपंचायतीचा मतदानावर बहिष्कार। कोल्हापुरातील चिंचवड मतदान केंद्रावर 2 गटाचे उमेदवार आणि प्रतिनिधी भिडले। मतदान करण्याच्या सांगण्यावरून वाद, पोलिसांनी सगळ्यांना मतदान केंद्राबाहेर काढलं। अमरावतीतल्या कार्ला ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केंद्रावर 2 गटात तुफान बाचाबाची। मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींवरून राडा, पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना काढले बाहेर। भंडारा जिल्ह्यात 64 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान। काँग्रेसचे नाना पटोले, खासदार प्रफुल्ल पटेल, भाजप आमदार परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला। अहमदनगरच्या पुणतांबा ग्रामपंचायतमध्ये महिला राज येणार, एकूण 18 पैकी आता सरपंच पदासह 9 महिला सदस्य होणार आहेत। पुण्याच्या शेळगावमध्ये ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगतापांच्या संकल्पनेमधून आदर्श मतदान केंद्राची उभारणी। मतदान करण्यासाठी आलेल्या अपंगांसाठी व्हीलचेअर, तर नागरिकांसाठी पाणी आणि शौचालयाची व्यवस्था। दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 आपण बातम्या आता बघूयात। एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका, जळगावच्या गजानन हॉस्पिटलमध्ये खडसेंची तपासणी। गेल्या 2 दिवसांपासून सुरू होता त्रास, पुढील उपचारांसाठी मुंबईत नेणार असल्याची रोहिणी खडसेंची माहिती। एकनाथ खडसेंच्या प्रकृतीसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल, खडसेंना मुंबईमध्ये उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था करण्याच्या शिंदेंकडून सूचना। हॅलो, अरे ते एअर अँब्युलन्स अरेंज कर ताबडतोब। एकनाथ खडसेंचं का ते हार्ट अटॅक आला त्यांना। हा, इमिजिएट। माझ्या डोळ्या देखत मुलाने मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा, अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांची भावना। मी 86 आहे ना, त्याच्यामुळे वाटतं मला माझ्या देखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावं। आता इच्छा पूर्ण होणार आहे, कुणाच की सांगता नाही। प्रत्येक आईला वाटतं की मुलगा मुख्यमंत्री व्हावा। सुप्रिया सुळेंची आशाताई पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। कुठल्या आईला तसं वाटणार नाही, अर्थातच कुठल्या आईला तसं वाटणार नाही, अर्थातच कुठल्या आईला तसं वाटणार नाही, अर्थातच कुठल्या आईला तसं वाटणार नाही। प्रत्येक आईचं स्वप्न असतं राज्यामध्ये सत्ता परिवर्तन अटळ। अजित पवारांच्या स्वप्नासाठी आईची प्रार्थना असेल तर ते स्वाभाविकच आहे। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। दादांच्या स्वप्नासाठी आईची प्रार्थना असेल तर ते स्वाभाविक आहे। आई म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया निश्चितच अजितदादांच्या स्वप्नाला भरारी देणाऱ्या ठरवत। शेवटी मुख्यमंत्री होणं नशिबावर असतं। अजित पवारांच्या आईच्या इच्छेवर मंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। आंबेगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वळसे पाटलांनी मतदानाचा अधिकार देखील बजावला। म्हणजे माझ्या हयातीत मला झालं तर बरं आहे, पण शेवटी काय सांगतात नाही, शेवटी नशिबावर सगळं असतं। मुख्यमंत्रीपदासाठी अपेक्षा आणि आकांक्षा असण्यामध्ये काही चुकीचं नाही, पण अजितदादांचं वय लहान, त्यांना पुढच्या काळात संधी मिळू शकते। दीपक केसरकरांचा खोचक शब्दात टोला। हे मुख्यमंत्री आहेत आणि निवडणूक ही त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि अजितदादांचं वय लहान आहे, त्यांना पुढच्या काळात कधी संधी मिळू शकते।
प्रत्येकाच्या आईला वाटतं आपलं लेकरू मोठं व्हावं. दादांचं वय कमी, मग फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यांचं वय काय होतं? सुषमा अंधारेंचा केसरकरांना टोला, तर राहुल नार्वेकरांना कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल अशीही प्रतिक्रिया. अगदी कमी वयामध्ये फार मोठे मोठे पराक्रम केलेले आहेत आणि वय हाच मुद्दा लावायचा असेल तर मग देवेंद्र फडणवीस साहेबांचं वय किती जेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते याचाही विचार जरा केसरकरांनी करावा. अजित पवार यांच्या आईनं इच्छा व्यक्त केली तर त्यात गैर काही नाही. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया, आमदार अपात्र होण्याचं कारण नाही. या कपोलकल्पित गोष्टी 2024 निवडणुका शिंदेंच्याच नेतृत्वात लढणार असाही पुनरुच्चार. कोणतीही इच्छा पूर्ण करताना शक्तीने काम करावं आणि एखादा नेता मुख्यमंत्री होणे यामध्ये किंवा इच्छा व्यक्त करणे यामध्ये गैर असूच शकत नाही. आणि त्या मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूयात. आपण सर्वांनी आवाज उठवायलाच पाहिजे. गावागावामध्ये त्यांचे बुलडोजर चाललेत. ओबीसी काही वाचणार नाही. छगन भुजबळांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. बीडमधील जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत आता चौकशी करा. मंत्री धनंजय मुंडे यांची मागणी. लवकरच मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. धनंजय मुंडेंची माहिती. सरकारनं आधी 15 दिवसांचा प्रगती अहवाल दाखवावा. अहवाल दाखवून नंतर जरांगेंकडून तारीख आता वाढवून मागवावी. बच्चू कडूंचं हे सरकारला आवाहन आहे. काही केल्यापेक्षा 15 दिवसाचा प्रगती अहवाल दाखवा आणि मग तारीख वाढवून मागावा. तुम्ही आताच तारीख वाढवून मागितल्यापेक्षा सरकारनं पहिले आपला प्रगती अहवाल दाखवा, मग जरांगे पाटलांचं तुम्ही बैठक घ्या आणि त्यांना जर वाटलं का चांगल्या पद्धतीनं प्रगती चालू आहे तर ते तारीख वाढवून देईल. 1 डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण करणार. उद्या किंवा परवा महाराष्ट्रातला दौरा आपला ठरेल. जरांगे पाटलांची ही माहिती. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात 1 डिसेंबरपासून आंदोलनं साखळी उपोषण सुरू झाले पाहिजे शांततेत. नवीन सुरू जे होणार आहेत 1 डिसेंबरपासून महाराष्ट्राला एकही गाव न राहिलं पाहिजे तिथं साखळी उपोषण सुरू नाही, पण शांततेत. सरकारचं शिष्टमंडळ उद्या भेटायला येणार. टाइम बॉम्बवर चर्चा होणार. जरांगे पाटलांची माहिती. तर प्रकाश सोळंके यांनी समाजाच्या पाठीशी उभं राहावं. आमच्यात काही गैरसमज नसल्याचीही माहिती. आणखी नाव डिक्लेअर नाही झाले पण उद्या शिष्टमंडळ येणार आहे त्यांचं आपलं ते प्रोसिडिंग आपल्या याच्या संदर्भात टाइम बॉन्डच्या संदर्भात. अंबादास दानवेंनी छत्रपती संभाजीनगर मधल्या रुग्णालयात जाऊन घेतली आहे जरांगेंची भेट. आरक्षणाचा मुद्दा अजूनही केंद्राकडे गेला नसल्याचा दानवेंचा दावा. योग्य दिशेनं काम करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु वेळ किती घेणार हा प्रश्न आहे ना. केंद्राशी याच्यासाठी बोलणं जरुरी आहे. केंद्राच्या दरबारात अजून सरकारने हे म्हणणंच मांडलं का नाही मांडलं हा प्रश्न आहे. गोंदिया विमानतळावर प्रफुल्ल पटेल यांनी घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. मोदी मध्य प्रदेशला जात असताना झाली भेट. बीडमधल्या दगडफेक आणि जाळपोळीनंतर मंत्री धनंजय मुंडेंकडून शिंदे गट आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाची पाहणी. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विधिमंडळाला नाकारता येणार नाही. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं परखड मत. आणि त्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉपने आपण बातम्या बघूयात. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर रामदास कदमांचा दावा. गजानन कीर्तीकर उभे न राहिल्यास सिद्धेश कदम उमेदवारी मागतील. सिद्धेश कदमसाठी रामदास कदम परवा बोलले व तो निवडणूक लढेल. आता एका घरामध्ये 2 भावांना तिकीट देता येईल का? हे कुठल्या पक्षाला जमेल का? पक्ष करेल का असं? आणि असं जर पक्षाने ठरवलं तर त्याला मी विरोध करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातल्या दरेगावामध्ये शेती करण्यात व्यस्त. शिंदेंचा 2 दिवस दरेगावात मुक्काम. हवी आलो की आपोआप पाय शेतीकडे वळतात. थोडा का वेळ होईना या शेतीमध्ये एक करताना एक वेगळा आनंद मला नक्की होतो. आणि शेतीतलं काम मी मनापासून करण्याचा प्रयत्न करतो. याचा मला एक वेगळा आनंद आहे. देवेंद्र फडणवीस 25 नोव्हेंबरला लातूर दौऱ्यावर. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या अभिमन्यू पवारांच्या किल्लारी कारखान्याच्या मुळीपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या 7व्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी सदावर्तेंच्या नेतृत्वात संप. विविध जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल.
तर एसटी आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची भूमिका. नाही की आता याला एसटी कर्मचारी बळी पडतील म्हणून. तो विषय मुळात असा आहे की 7वा वेतन आयोग प्रमाणे वेतन मिळालं पाहिजे एसटीच्या कर्मचाऱ्यांना. पण मला काय म्हणायचं आहे, याच्यामध्ये या वकिलांची जी भूमिका आहे ती दुटप्पी आहे. पुणे विद्यापीठातल्या राड्यानंतर आता आंदोलनं आणि अभियानाला मनाई. पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीशिवाय कार्यक्रम घेता येणार नाही. राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाचा कहर AQI पोहोचलाय 476 वर. सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी. नेपाळ भूकंपातील मृतांची संख्या आता 157 वर. जाजरकोटमधील 1800 तर रुकुममधील 2500 घरं उद्ध्वस्त झाली आहेत. भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय. आफ्रिकेचा संघ अवघ्या 83 धावांवर ऑल आऊट झालाय. रवींद्र जडेजाच्या फिरकीसमोर आफ्रिकेचा संघ गारद झालाय. आणि त्या मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात. मुंबईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ, तर 461 बांधकाम प्रकल्पांना पालिकेच्या लेखी सूचना, नियमांचं पालन करण्याचे आदेश. पुण्यात थंडीचा जोर कमी. पुढील 4 ते 5 दिवस अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता, काही ठिकाणी पावसाची शक्यता. दादर मार्केटमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईकरांची गर्दी, तर रविवारीची सुट्टी असल्यामुळेच खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोक बाजारात. म्हाडाच्या 388 पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. या निर्णयामुळे म्हाडानं विकसित केलेल्या इमारतींचा पुनर्विकास शक्य होणार. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक 10 आणि 11चं विस्तारीकरण मार्च अखेरीपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. आता 24 डब्यांच्या लांब पल्ल्याच्या गाड्या उभ्या राहण्यास फलाट सक्षम होणार. गोखले पुलाचं काम युद्धपातळीवर सुरू. एक मार्गिका फेब्रुवारीपर्यंत सुरू होण्याची शक्यता. ससूनमधील वॉर्ड 16 मधील कैदी रुग्णांची पुन्हा कारागृहात रवानगी. ललित पाटीलसह एकूण 9 जण उपचार घेत होते. ससून प्रशासन ड्रग्ज प्रकरणानंतर अलर्ट मोडवर. पुण्याच्या आंबील-ओढा परिसरामध्ये आग. परिसरात उसळले धुराचे लोट. गर्दीचा परिसर असल्यानं अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू. पुण्याच्या रांजणगावमध्ये फोनवर मालाची ऑर्डर दिल्यानंतर आरोपी माल घेऊन फरार. अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या 2 जणांना अटक. आणि त्या जिल्ह्यांच्या आपण टॉप 9 बातम्या बघूयात. नागपूर मार्केटमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी. सीताबर्डी मार्केट, इतवारी मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी. सीताबर्डी मार्केटमध्ये नागपूरसह विदर्भातून नागरिक खरेदीसाठी दाखल. साताराच्या कराड पाटण तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस रब्बी पिकांना पोषक असल्यानं शेतकरी समाधानी. नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यामध्ये कापसावर लाल्या रोग आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव. यंदा कापसाचं उत्पन्न घटण्याची शक्यता. बळीराजा चिंतेत. नंदुरबारच्या आखतवाडमध्ये 5.5 लाख रुपये किमतीचा कांदा चोरट्यांकडून लंपास. कांद्याचे दर वाढल्यानं चोरांची नजर शेत शिवारात साठवलेल्या कांद्यावर. शेतकरी चिंताग्रस्त. जिल्हा परिषदेकडील वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग होणार. निफाड तालुक्यामधील ग्रामपंचायतींना सर्वाधिक 80.10 लाख रुपयांचा निधी मिळणार.